मध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाच्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया बातम्यांचं अर्धशतक मध्ये। तत्कालीन आयुक्त राजीव कुमार आहेत कुठे? खासदार संजय राऊतांचा सवाल। गद्दारांना चिन्ह दिलं होतं, आता तेच राजीव कुमार आहेत कुठे? राऊतांकडून सवाल उपस्थित। नारायण राणेंनी वयाचं भान ठेवावं। नारायण राणेंनी केलेल्या टीकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर ठाकरेंच्या शिवसेनेचं दुकान बंद होणार, नारायण राणेंनी केली होती टीका। महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांचा आत्ताच फेरआढावा नको, राज्य निवडणूक आयोगाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र। कर्मचाऱ्यांची बांधवा आणि निवडणूक यंत्रणेवरील दडपणाचं दिलं कारण। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर फेरआढावा घेण्याची विनंती। महाराष्ट्रात 2002 नंतर मतदार याद्यांचा फेरआढावा नाही, अशात आगामी काळात 29 महानगरपालिका 32 जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत। 336 पंचायत समित्या आणि 290 नगरपंचायतींच्याही निवडणुका अपेक्षित आहेत। महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांचा आत्ताच फेरआढावा नको, राज्य निवडणूक आयोगाची भूमिका। त्यामुळे मतदार याद्यांच्या फेरआढाव्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता। आपणच नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री होणार, धुळ्यातील कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजनांचा दावा। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना महाजनांकडून पालकमंत्री पदावर थेट दावा। जळगावच्या राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवारांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले। दादा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, अशी विठोबा चरणी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना। जळगावमधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यालयावर छगन भुजबळ यांच्या स्वागताचे बॅनर्स लागलेत, त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। समता परिषदेच्या वतीनं हा बॅनर लावण्यात आलाय। शरद पवारांनी विधानसभेला पराभूत झालेल्या उमेदवारांची 22 ऑगस्टला महत्त्वाची बैठक बोलावली आहे। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, जयंत पाटीलही उपस्थित राहणार। राहुल गांधींच्या मतचोरीच्या आयोगावरील आरोपांवरही बैठकीत चर्चा होणार। अजित पवारांच्या दौऱ्याआधी नाशिकच्या आकाशवाणी चौकात बॅनरबाजी। राष्ट्रवादीकडून फक्त पश्चिम महाराष्ट्र तुपाशी, विदर्भ नेहमीच उपाशी, आता आमचा सवाल आम्ही का जावं तुमच्यापाशी। राष्ट्रवादीच्या धोरणांवर खोचक सवाल। उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगाव दौऱ्यावर, लाडक्या बहिणींनी राखी बांधत केलं अजित पवारांचं स्वागत। जळगाव दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी राष्ट्रवादीची आढावा बैठक घेतली। धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली। नाशिकच्या पंचवटी परिसरात एका इमारतीत स्थानिक नागरिकांवर दादागिरी करणाऱ्या परप्रांतीयाला मनसेकडून चोप। महिलांसमोर अर्धनग्न अवस्थेत फिरणं, गुटखा तंबाखू खाऊन थुंकणं यासारखे प्रकार करत असल्यानं मनसेनं चोप दिला। मनसेनं चोप दिल्यानंतर नाशिकमध्ये बाउन्सर बोलावून परप्रांतीयाचा नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न। पोलिसांनी परप्रांतीय आणि बाउन्सरला ताब्यात घेतलं। त्यानंतर परप्रांतीयांना स्थानिकांची माफी मागावी लागली। नांदेड जिल्ह्यातल्या उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचं निलंबन झालंय। खुर्चीवर बसून अंगविक्षेप करत गाणे गायल्यानं बावनकुळेंच्या महसूल विभागाकडून निलंबनाची कारवाई। 8 ऑगस्ट रोजी थोरातांच्या बदलीनिमित्त निरोपाच्या कार्यक्रमातला प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कारवाई। जालन्यात स्वातंत्र्यदिनी आंदोलकाला लाथ मारणाऱ्या पोलीस उपाधीक्षकावर कारवाई कधी? या प्रश्नावर लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करू, असं बावनकुळेंचं आश्वासन। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पीए बोलत असल्याचं सांगून शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील ही घटना आहे। अज्ञात व्यक्तीविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल झालाय। कोल्हापूरच्या सर्किट बेंचचं आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मुंबई न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीही उपस्थित राहणार। अहिल्यानगरमध्ये दहीहंडी उत्सवात 2 तरुणांचा एकमेकांवर मारहाण करत चाकूने हल्ला। घटनेत एकाचा मृत्यू, जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती। पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या। परभणीच्या गंगाखेडमध्ये टाकळवाडी गावाच्या नागरिकांचं रस्त्यासाठी अनोखं आंदोलन। चिखलमय रस्त्यात अर्धनग्न होऊन लोटांगण आंदोलन केलं। अवघ्या 1.5 किलोमीटरच्या खराब रस्त्यामुळे गावकऱ्यांचे मात्र हाल होत आहेत। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकांनी भाविकाला मारहाण केली आहे। गर्दी वाढल्याने मुखदर्शनाची व्यवस्था बंद केल्यामुळे वाद झाला, तर भाविकांनी मंदिराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केल्याने मारहाण झाली। देवस्थान ट्रस्टचा खुलासा।
यवतमाळच्या आर्णीमधील ब्राह्मणवाडा येथे भर पावसात पुराच्या पाण्यातून न्यावी लागली अंत्ययात्रा। नाल्यावरील उंच पुलासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव। रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील गड नदीला पूर आलाय। माखजन बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलं। कासे, कळंबुशी, वडेरू, नायशी भागातील शेती 24 तासांहून अधिक काळ पाण्याखाली। जालन्याच्या बदनापूर मंठा तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर पुलावरून पाणी वाहताना सुद्धा नागरिकांची ये-जा सुरूच आहे। चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं नांदेड जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर आलाय। पैनगंगा नदीला आलेल्या पुरानं सहस्त्रकुंड धबधब्यानं रौद्र रूप धारण केलंय। चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालय परिसरात मुसळधार पावसानं मुंबई गोवा महामार्गाला नदीचं स्वरूप। डोंगरातून येणारं गटाराचं पाणी थेट महामार्गावर येत असल्यानं महामार्ग पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे नारंगी आणि जगबुडी नदीचं पाणी खेड शहरात। खेड दापोली मार्गावर नारंगी नदीच्या पुराचं पाणी आल्यानं खेड दापोली मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे। रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं सावित्री, कुंडलिका आणि आंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। तिन्ही नद्या इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सततच्या पावसामुळे जगबुडी नदीला आलेला पूर हा कायम आहे। नदीचं पाणी मटण, मच्छी मार्केट परिसरातील रस्त्यावर आलंय। प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना। आज दिवसभर रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट। रत्नागिरीतील जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली आहे। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या नगर परिषदेच्या सूचना। चिपळूणमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी। चिखलयुक्त पाणी कार्यालयातील सर्वच खोल्यांमध्ये शिरल्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची धावपळ। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात पाणी शिरल्यानं कागदपत्रांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे अधिकारी रजेवर आहेत आणि सफाई कर्मचाऱ्यांकडून सध्या कार्यालयाची सफाई केली जाते। वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे अडाण नदीला पूर आलाय। शेलू बाजार येथील सखल भागात पाणी साचलं। पुराचं पाणी काही प्रमाणात घरात शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालंय। मुसळधार पावसानं वाशिमच्या अडाण नदीला पूर आलाय, त्यामुळे अडाण प्रकल्पाचे 5 दरवाजे प्रत्येकी 70 सेंटीमीटरने उघडलेत, तर 12,797 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धुळे शहराला मुसळधार पावसानं झोडपलंय। पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पाणी साचलं, तसंच वाहतूक आणि शाळांनाही पावसाचा फटका बसलाय। भंडाऱ्याच्या चांदपूर देवस्थान मार्गावर खड्डा चुकवताना भाविकांना घेऊन जाणारी कार उलटली। यात 5 महिला जखमी झाल्यात। चांदपूर मार्गावरील महालगाव फाटा ते बिनाखी गावादरम्यानची ही घटना आहे। बुलढाण्यात आंदोलनकर्त्याचा मृतदेह पूर्णा नदीत आढळलाय। जलसमाधी आंदोलनादरम्यान विनोद पवार यानं पूर्णा नदी पात्रात उडी घेतली होती। पूर्णा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं आंदोलक वाहून गेला होता। या घटनेला जिल्हा प्रशासन दोषी आहे असा आरोप कुटुंबियांनी केलाय। लातूर जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून पावसाची दमदार हजेरी। पावसानं यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच नदी नाल्यांना पूर आलाय। पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे। पैनगंगा नदीचं पाणी पुलावरून वाहत असल्यानं पुसद कळमनुरी महामार्ग बंद झालाय। मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला। इसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून धरणाचे 13 दरवाजे उघडलेत। या धरणातून 54,400 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पुलावर पाणी आलंय। राज्यात 2 दिवसात पावसाचे 6 बळी। विदर्भात विविध घटनांमध्ये 4घांचा मृत्यू झालाय, तर मराठवाड्यात भिंत पडून 2घांचा मृत्यू। जळगाव जिल्ह्यात 8ही तालुक्यात अतिवृष्टी, घरांची पडझड आणि शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। फक्त पंचनामे नकोत तर ठोस मदत करा। कृषी मंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर शेतकऱ्यांची मागणी। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी केली। साखरेचे भाव दिवाळीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे। सणासुदीच्या काळात साखरेची वाढती मागणी आणि कमी झालेलं उत्पादनाचा परिणाम हा आहे। साखरेची मागणी साधारणतः 15हून अधिक टक्क्यांनी वाढते। यंदा साठा कमी असल्यानं ही दरवाढ आणखी होण्याची शक्यता आहे। अमरावतीमध्ये पोलिसांकडून भव्य मॅरेथॉन स्पर्धा। ड्रग्ज फ्री अमरावती या संकल्पनेतून मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन।
निवडणूक आयोगाची नवी दिल्लीच्या नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आज पत्रकार परिषद होणार आहे. राहुल गांधींनी केलेल्या सनसनाटी आरोपांनंतर निवडणूक आयोगाची ही पहिलीच पत्रकार परिषद असेल. मतचोरीच्या विरोधात राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रा काढणार आहेत. 16 दिवसांची वोटर अधिकार यात्रा 25 जिल्ह्यातून जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज दिल्लीत 11,000 कोटींच्या महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन. तसंच मोदी आज द्वारका एक्सप्रेस वेचंही उद्घाटन करतील. या एक्सप्रेस वेच्या बांधकामामुळे दिल्ली आणि गुरुग्राममधील वाहतूक कोंडीच्या समस्येपासून आता सुटका होईल. उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची आज बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आणि आता थेट जाऊया चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा